तर अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आणि सध्या रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालंय। मात्र अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय सध्या मध्य प्रदेश नागपूरमधील नरखेड आणि काटोल तालुक्यातील रुग्णांसाठी लाईफलाईन ठरलंय। मोर्शी इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या 50 बेड्स आहेत आणि या रुग्णालयात नागपूर जिल्ह्यातील नरखेड आणि काटोल इथले रुग्ण उपचारासाठी येत आहेत। या ठिकाणी डॉक्टरांची उत्तम व्यवस्था असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम हे स्वतः सगळीकडे लक्ष ठेवून आहेत। अशीच आणखी एक सकारात्मक गोष्ट सविस्तर पाहूयात। आपल्या सगळ्यांना जगण्याची ऊर्जा देणारी ही बातमी आहे एका आजोबांची। 92 वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली। नामदेव शिंदे असं त्यांचं नाव आहे। कोरोनावर मात करण्यासाठी आजोबांनी कोणती पॉझिटिव्ह ऊर्जा वापरली पाहूयात। प्रसन्न चेहऱ्याचे हेच ते आजोबा ज्यांनी कोरोनाला हरवलंय। 92 वर्षांच्या या आजोबांचं नाव आहे नामदेव शिंदे। साधारण वर्षभरापूर्वी आजोबांना हृदयविकाराचा झटकाही आला होता। तर एकदा बाथरूम मध्ये घसरून पडल्यामुळे आजोबांच्या खुब्याची शस्त्रक्रियाही करावी लागली होती। तर आजोबांना रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनानं आजोबांना गाठलं। आजोबांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यामुळे घरातल्या मंडळींची चिंता वाढली। पण आजोबा खचले नाहीत। सुरुवातीला खासगी डॉक्टरांकडे आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयात आजोबांवर उपचार करण्यात आले। त्यांची विल पॉवर इतकी स्ट्रॉंग आहे। त्यांना इतर आजार आहे, म्हणजे त्यांना हृदयरोग आहे, बीपी आहे, त्याच्यानंतर त्यांना मधुमेह आहे। हे असताना देखील ते फक्त त्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर ते बरे झाले। आजकालच्या तरुणांमध्ये किंवा बाकीच्यांमध्ये ज्या करोना झालेला त्याच्या लोक प्रचंड घाबरतात। तर माझं एवढंच म्हणणं आहे की कोणीही करोनाला घाबरू नये, आपली इच्छाशक्ती दांडगी ठेवावी, जेणेकरून आपण ह्या करोनावर मात करू शकू। ए कोरोना, तुझं माझ्या पुढं काय बी चालणार नाही असं म्हणत या आजोबांनी कोरोनाला चारी मुंड्या चित करत कोविड सेंटर मध्ये उपचार घेऊन आजोबा ठणठणीत बरे झालेत। कोरोना झाल्यानंतर दवाखान्यात गेलो। कॅम्पामध्ये 8 दिवस होतो। बरं वाटायला लागलं, ट्रीटमेंट दिलं, डॉक्टरने इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या वगैरे दिले, छान वाटायला लागलं। त्याच्यापासून काही त्रास झाला नाही आणि काही नाही। माझ्या जे कोरोना झाल्यानंतर लोकांनी ते पाळणं हे महत्त्वाचं आहे। मग हात वगैरे करून छान करावं, पथ्य पाळणं महत्त्वाचं आहे। बाकी सर्व ठीक आहे। तेव्हा मंडळी, प्रबळ इच्छाशक्ती आणि शासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर कोरोनाला आपण नक्कीच हरवू शकतो। आणि हेच या 92 वर्षीय आजोबांनी सिद्ध करून दाखवलंय। नामदेव आजोबांच्या या जिद्दीला न्यूज 18 लोकमतचा सलाम। मनमाडहून बबू शेख सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।